भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झाली आणि 75वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. आणि आजचा विषय आहे स्वातंत्र्य. 74 वर्षापूर्वी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण सुटलो, नाही का? इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला सुटका मिळाली, आपण स्वतंत्र झालो. त्यावेळेलाही जातीभेद होते, धर्मभेद होते, वंशभेद होते, अनेक गोष्टी होत्या. आजही 74 वर्षे होऊन गेली तरी सुद्धा आपल्या देशामध्ये जातीभेद, धर्मभेद, नाही का, अजूनही हुंडाबळी चालू आहे, अजूनही बालविवाह चालू आहेत, अजूनही देवदासी प्रथा चालू आहे. मग प्रश्न पडतो की खरोखर माझा देश स्वतंत्र झाला आहे का? इंग्रजांच्या गुलामगिरीतून तो सुटला, पण ही जी गुलामगिरी आहे, ह्या ज्या प्रथा आहेत, या ज्या पद्धती आहेत, या गुलामगिरीतून माझ्या देशाला, माझ्या राष्ट्राला कोण सोडवेल? नाही का? हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक क्रांतिकारकांनी, अनेक नेत्यांनी, अनेक भारतवासियांनी, देशवासियांनी आपल्या प्राणांची बळी दिला, घरदार सोडलं, त्यांनी संसार त्यागला, फासावर गेले, कोणी तुरुंगामध्ये गेले. काय नाही केलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या लोकांनी. पण आज हा स्वातंत्र्य दिन कशा रीतीने साजरा केला जातो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मला सांगायची गरज नाही आहे. आजच्या दिवशी ड्राय डे असतो, म्हणून लोकांनी कालच सगळा स्टॉक भरून ठेवलेला आहे. कशासाठी? स्वातंत्र्य दिनाची सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी. त्यांना क्रांतिकारक आठवत नाहीत, त्यांना महात्मा गांधी आठवत नाहीत, त्यांना टिळक आठवत नाहीत. ते काय करतात? आदल्याच 2 दिवस अगोदरच आपला स्टॉक भरून ठेवतात, कुठेतरी पिकनिकला जातात, एन्जॉय करतात. अशा रीतीनं आज आम्ही स्वातंत्र्य साजरा करत आहोत. पण जर या देशाकडे पाहिलं तर पूर्वीपेक्षा आता अधिक खून वाढलेले आहेत, बलात्कार वाढलेले आहेत, धर्मभेद तर आणखीनच वाढत चाललेला आहे, मूर्तिपूजा तर इतकी अमंगळ प्रीतीने केली जात आहे की विचारायला नको. भोंदूबाबांची भक्ती वाढलेली आहे, बाबा आणि बुवांना पेव चढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की मी स्वतंत्र झालो, कदाचित माझं कुटुंब स्वतंत्र झालं, पण माझ्या देशाचं काय? माझ्या देशाला कोण स्वतंत्र करेल? माझ्या देशाला या गुलामगिरीतून, या पापाच्या दास्यातून कोण सोडवेल? काय परिस्थिती आहे आज माझ्या देशाची? प्रियांनो, तुम्हाला, मला, सर्वांनाही जाणीव करून देण्याची आता वेळ आलेली आहे. हालेलुया. जर तुम्ही स्वतंत्र झालेला आहात, जर आपण स्वतंत्र झालेलो आहोत, तर आता आपल्यावर ही वेळ आलेली आहे की आपण आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या लोकांना जाणीव करून द्यावी. हालेलुया. प्रभु को हम धन्यवाद देते हैं कि 74 साल हो गए, लेकिन आज भी मेरा भारत देश एक अलग बातों की गुलामगिरी में फंसा हुआ है. पहले से ज़्यादा आज भी खून हो रहे हैं, बलात्कार हो रहे हैं, धर्म में लड़ाई हो रही है, झगड़े हो रही है, मूर्ति पूजा बढ़ गई है, बाबा बुआओं का बिजनेस जो है, धंधा जो है, व्यापार जो है जोर से चल रहा है. तो देखिए परमेश्वर का वचन हमें क्या कहता है. रोमियो की किताब 3 अध्याय वचन 10 से 18 हम पढ़ेंगे. रोमकरास पत्र 3 अध्याय वचन 10 ते 18.
कोणाचं घर आहे? रोमकरास पत्र अध्याय 3 वचन 10 ते 18. 10 ते 18. याप्रमाणे लिहिलेले आहे की न्यायी कोणी नाही, न्यायी कोणी नाही, एक देखील नाही, एक देखील नाही, समजणारा कोणी नाही, समजणारा कोणीही नाही, देवाचा शोध करणारा कोणीही नाही. देवाचा शोध करणारा कोणीही नाही. ते सर्व बहकून गेले आहेत, ते सर्व बहकून गेले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत. निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणी नाही, सत्कर्म करणारा कोणीही नाही, एक देखील नाही. एक देखील नाही. त्यांचा गळा उघडे थडगे आहे, त्यांचा गळा उघडे थडगे आहे. त्यांनी आपल्या जिभाने कपट केले आहे. कपट केलं आहे. जोगी सर्पाचे विष त्यांच्या ओठांच्या आत आहे. हो, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. आमेन. त्यांचे पाय रक्तपात करायला उतावळे आहेत. त्यांचे पाय रक्तपात करायला उतावळे आहेत. नाश व हाल त्यांच्या मार्गामध्ये आहे, नाश आणि हाल त्यांच्या मार्गात आहेत. आणि शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही. हो, आमेन. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. बरोबर आहे का? असंच आहे का माझा देश? असेच आहे का आपल्या आजूबाजूची परिस्थिती? देखिए, हिंदी में पढ़ता हूँ मैं. जैसा लिखा है, कोई धर्मी नहीं, एक भी नहीं, कोई समझदार नहीं, कोई परमेश्वर का खोजने वाला नहीं, सब भटक गए हैं, सब के सब निकम्मे बन गए हैं, कोई भलाई करने वाला नहीं, एक भी नहीं, उनका गला खुली हुई कब्र है, उन्होंने अपनी जीभों से छल किया है, उनके होठों में सांपों का विष है, उनका मुंह श्राप और कड़वाहट से भरा है, उनके पाँव लहू बहाने को फुर्तीले हैं, उनके मार्गों में नाश और क्लेश है, उन्होंने कुशल का मार्ग नहीं जाना, उनकी आँखों के सामने परमेश्वर का भय नहीं. आज भी मेरा देश इस गुलामी में फंसा हुआ है, इस पाप के दास में पाप की गुलामी में फंसा हुआ है. और बहुत बहुत बातें हमें पढ़ने को मिलती है. उसी रोमियो की किताब में हम पहले अध्याय वचन 29 से 32 हम पढ़ेंगे. पहला अध्याय रोमियो की किताब, रोमकरांस पत्र, पहिला अध्याय वचन 29 ते 32 पटकन आपण वाचूया. ते सर्व अन्याय, दुष्टाई, लोभ व वाईटपणा यांनी भरलेले असतात. हो, हेवा, खून, कलह, कपट, दुर्भाव यांनी भरून गेलेले आहेत. ते कुजबूज करणारे, चहाड, देवद्वेषी, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्म कल्पिणारे, आईबापांच्या आज्ञा अमान्य करणारे, निर्बुद्ध करणारे, मोडणारे, ममताहीन, निर्दयी असे आहेत. जे असल्या गोष्टी करतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय जाणत असतानाही ते स्वतः त्या गोष्टी करतात. इतकेच केवळ नाही तर तसे करणाऱ्यांना आपली संमती देतात. हा, किती प्रकारच्या वाईट गोष्टींनी आपला देश भरलेला आहे पहा प्रियांनो. मग तुम्ही म्हणत असाल मी स्वतंत्र झालो तर मग आता माझी जबाबदारी काय? मी स्वतंत्र आहे त्याच्यामध्येच मी आनंद मानायचा की जे स्वातंत्र्यात म्हणजे पापाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले आहेत त्यांना जाणीव करून द्यायची. हालेलुया. त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी ही वचन पोहोचली पाहिजेत. उनके पास ये वचन पहुंचने चाहिए. वो देखिए 29वां वचन, इसलिए वे सब प्रकार के अधर्म और दुष्टता और लोभ और बैरभाव से भर गए. कहाँ है मेरे देश में स्वतंत्रता? हालेलुया. और बैरभाव से भर गए और वो डाह और हत्या और झगड़े और छल और ईर्ष्या से भरपूर हो गए और चुगलखोर, बदनाम करने वाले, परमेश्वर से घृणा करने वाले, दूसरों का अनादर करने वाले, अभिमानी, डींग मार, बुरी बुरी बातों को बनाने वाले, माता पिता की आज्ञा न मानने वाले, निर्बुद्धि, विश्वासघाती, माया रहित और निर्दयी हो गए. देखो, ये स्वतंत्र देश की निशानी है
क्या स्वतंत्र देश में ये सब बातें होनी चाहिए? लेकिन हमारे आजू बाजू में ये सब बातें हैं, हमारे देश में हैं। पूरी तरह से देश पाप की गुलामगिरी में फंसा हुआ है। हालेलुया। पापाची गुलामी, इंग्रजांची गुलामी निघून गेली। काही माणसं जे आमच्यावर अधिकार करत होते वो तो चले गए, लेकिन ऐसी बहुत सारी बातें हैं जो हम पर राज कर रहे हैं आज भी। और सबसे ज्यादा क्या जरूरी है? देशाचं स्वातंत्र्य जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं या पापाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होणं महत्त्वाचं आहे। काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे? हालेलुया। हालेलुया। अजून एक वचन, रोमकरांस पत्र 3 अध्याय वचन 23, रोमियों की किताब 3 अध्याय वचन 23। कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे। सर्वांनी पाप केलेलं आहे, मग पापी स्वतंत्र कसा असू शकतो? हेलो, सबने पाप किया है। पवित्र शास्त्र हमें कहता है, परमेश्वर का वचन हमें ये बताता है। तो मुझे बताओ, अगर सब ने पाप किया है तो हम स्वतंत्र कैसे हो सकते हैं? इसलिए मैंने कहा कि अंग्रेजों की गुलामगिरी से तो हमें छुटकारा मिल गया, लेकिन अपनी खुद की ये गंदी गंदी, ये बुरी बुरी बातों से जो हमारी आत्मा को जकड़े हुई है, उनसे हमें छुटकारा मिला क्या? मेरे देश को छुटकारा मिला क्या? आज ये बात सोचने का वक्त है, क्योंकि हमारे पास समय बहुत ही कम है। हम सब ये बातें जानते हैं, लेकिन कुछ लोग, बहुत से लोग, मेरे देशवासी आज भी ये नहीं जानते कि मेरा इन पापों से छुटकारा देने वाला कोई है। हालेलुया। उन दिनों में लोग महात्मा गांधी की ओर देखते थे, तिलक की ओर देखते थे, क्रांतिकारकों की ओर देखते थे, उनके सामने कुछ आदर्श थे। लेकिन आज के जवानों के सामने ऐसा कोई भी आदर्श नहीं है कि वो उनके पीछे चले जाए। लेकिन हम प्रभु को धन्यवाद देते हैं, हम उसकी स्तुति करते हैं। वो हमें क्या कहता है? देखिए, इस गुलामी से छुड़ाने के लिए परमेश्वर का वचन हमें क्या कहता है? इस पाप की दास्यत्व से छुटकारा पाने के लिए प्रभु जी हमें क्या कहते हैं? देखिए, यूहन्ना की किताब 8वां अध्याय और वचन 32। योहानाचं पुस्तक 8वां अध्याय आणि 32वं वचन। योहान 8:32। आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करील। हालेलुया। आवाज अरे म्यूट करा रे, कोणी चालू केलं? यूहन्ना 8 वचन 32, क्या लिखा है यहाँ पर? आणि तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल। तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। कोण आम्हाला स्वतंत्र करेल? सत्य आम्हाला स्वतंत्र करेल। हालेलुया। आणि सत्य काय आहे? सत्य काय आहे? योहानाचंच पुस्तकात 1 अध्याय वचन 14 पहा। वचन 14 काय आहे ते सत्य? आणि शब्द देह झाला, आणि शब्द देह झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले। हे बापापासून जन्मलेल्या एकुलत्याच्या गौरवासारखे होते। हा,
ते तो कृपेने व सत्याने परिपूर्ण आमेन. तो कृपेने व सत्याने परिपूर्ण होता. हालेलुया. तो म्हणजे कोण? प्रारंभी जो शब्द होता, जो देही झाला तो. हालेलुया. ज्याचा जन्म सर्वसामान्य मनुष्यांप्रमाणे झाला नाही. ओ हालेलुया. हालेलुया. योहानाच्याच पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या जगामध्ये जितके पण मनुष्य जन्माला आले ते सर्वजण 3 गोष्टींमुळे या पृथ्वीवर जन्मास आले. यूहन्ना की ही किताब में हम देखते हैं इस पृथ्वी पर जितने भी लोगों का जन्म हुआ वो किस तरह से हुआ. पहली बात तो लहू से, दूसरी बात है शरीर की इच्छा से, और तीसरी बात है मनुष्य की इच्छा. हालेलुया. 13वें वचन में लिखा है, योहान 1 अध्याय वचन 13 मध्ये लिहिलं आहे, रक्तानं, शरीराच्या इच्छेने आणि माणसाच्या इच्छेने. हालेलुया. माणसाच्या इच्छेमुळे मनुष्य काय करतो? लग्न करतो. हालेलुया. पती पत्नी दोघे एकत्र येतात, शरीराची इच्छा. हालेलुया. आणि मग बाळ जन्माला येतं ते पती पत्नीच्या रक्ताच्या संबंधातून. हालेलुया. म्हणून या जगामध्ये जितके जण जन्माला आले हे अशा रीतीने जन्माला आले. परंतु येशू ख्रिस्ताविषयी असं म्हटलेलं आहे की तो रक्ताच्या द्वारे नव्हे, शरीराच्या इच्छेने नव्हे किंवा मनुष्याच्या इच्छेने नव्हे, तर देव जो पिता त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्यानं तो जन्माला आला. आणि म्हणून त्याच्याविषयी म्हटलंय की तो सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. इसलिए प्रभु यीशु के बारे में लिखा है कि वही एक सत्य है. और वचन क्या कहता है? सत्य तुम जानोगे और वो तुम्हें बंधन मुक्त कर देगा, वो तुम्हें स्वतंत्र कर देगा. तो सत्य जानोगे इसका मतलब क्या है? यीशु मसीह को अगर तुम जानोगे, यीशु मसीह को अगर तुम पहचानोगे, हालेलुया, तब तुम पाप की दास्यत्व से स्वतंत्र हो जाओगे. क्या ये आनंद की बात नहीं है हमारे लिए? हालेलुया. हमने यही सत्य जाना ना, हमने यही सत्य को जाना, यीशु मसीह को जाना, हमने विश्वास किया और हमारे सारे बंधन टूट गए. हालेलुया. लेकिन अब समय है कि यही बात हम लोगों को बताएं, अपने देशवासियों को बताएं. हालेलुया. कि सत्य को जानो जो प्रभु यीशु मसीह है, और वो कहता है अगर तुम मुझे जानोगे तो मैं तुम्हें हर एक बंधन से छुड़ाऊंगा, मैं तुम्हें स्वतंत्र कर दूंगा. हालेलुया. पाप की गुलामी से कौन स्वतंत्र करेगा? यीशु मसीह स्वतंत्र करेगा. हालेलुया. हाँ, लोगों की गुलामी से स्वतंत्रता पाने के लिए अनेकों क्रांतिकारकों ने अपना बलिदान दिया, लेकिन पापों से छुड़ाने के लिए एक ही ऐसा है जिसने हमारे लिए अपना पवित्र लहू बहा दिया. हालेलुया. ये सत्य है और ये जिसे समझता है वो स्वतंत्र हो जाता है. किससे स्वतंत्र हो जाता है? पाप की गुलामगिरी से. हालेलुया. हालेलुया. देखिए मत्ती की किताब में, मत्तीच्या पुस्तकामध्ये काय म्हटलंय पहा. 1 अध्याय वचन 21. मत्ती की किताब 1 अध्याय वचन 21. आणि ती मुलाला जन्म देईल, और वो आणि ती मुलाला जन्म देईल, तू त्याचे नाव येशू ठेव, आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्याच्या पापापासून तारेल. कारण तोच आपल्या लोकांस पापांपासून तारील. हालेलुया. हालेलुया. कोण बंधन मुक्त करेल? कोण स्वतंत्र करेल? तोच ज्याचं नाव येशू आहे. कौन स्वतंत्र करेगा? कौन बंधन मुक्त करेगा?
वही, क्या लिखा है देखिए वचन, वह पुत्र जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, क्योंकि वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा। क्रिश्चियनों का लिखा है क्या? किसी धर्म का यहाँ पर नाम है क्या? नहीं। जितने भी दुनिया में जितने भी लोग हैं उन सब लोगों को स्वतंत्र करेगा। कौन करेगा? उनको पाप की गुलामगिरी से छुड़ाएगा, उनको पाप की दासत्व से छुड़ाएगा। कौन है वो? क्या नाम है उसका? उसका नाम यीशु मसीह है। हालेलुया। क्या आप बताएंगे इस स्वतंत्रता दिवस पर क्या हम लोगों तक ये बातें बताएंगे, पहुंचाएंगे कि सत्य को जानो, वो तुम्हें स्वतंत्र करेगा। हालेलुया। सत्य समजून घ्या, येशू हेच सत्य आहे आणि तोच संपूर्ण जगाला पापापासून सोडवण्यासाठी आलेला आहे। हालेलुया। परत एकदा आपण योहानाच्याच पुस्तकाकडे येऊ, 8वां अध्याय आणि वचन 31 ते 36। यूहन्ना की किताब 8वां अध्याय वचन 31 से 36। योहान 8:31 ते 36। म्हणून ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करेल। हालेलुया। 36 पर्यंत। त्यांनी त्याला उत्तर दिले, आम्ही अब्राहमाचे संतान आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही मोकळे व्हाल असे तू कसे म्हणतोस? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे आणि दास सर्व काळ घरात राहत नाही, पुत्र सर्व काळ राहतो। म्हणूनच जर पुत्र तुम्हाला मोकळे करेल तर तुम्ही खरोखर मोकळे व्हाल। आमेन। चलो 36। हो। देखिए हिंदी में पढ़ता हूँ। तब यीशु ने उन यहूदियों से जिन्होंने उस पर विश्वास किया था कहा, यदि तुम मेरे वचन में बने रहोगे तो सचमुच मेरे चेले ठहरोगे, तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। उन्होंने उसको उत्तर दिया, हम तो अब्राहम के वंश से हैं और कभी किसी के दास नहीं हुए, परंतु तू कैसे कहता है कि तुम स्वतंत्र हो जाओगे? यीशु ने उनको उत्तर दिया, मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जो कोई पाप करता है वह पाप का दास है। दास सदा घर में नहीं रहता, पुत्र सदा रहता है। इसलिए यदि तुम पुत्र तुम्हें स्वतंत्र करेगा तो सचमुच तुम स्वतंत्र हो जाओगे। हालेलुया। हालेलुया। प्रभु यीशु मसीह क्या कह रहा था उन लोगों से कि अगर तुम सत्य को जानोगे तो तुम स्वतंत्र हो जाओगे। लोगों ने उसको क्या कहा? हम तो अब्राहम के संतान हैं, हम तो कभी किसी के दास नहीं हुए। हालेलुया। आज भी लोगों को बताने जाओ, अगर तुम बोलोगे तू पापी है तो वो क्या करेगा? काय नाही, गाल लाल करेल आपला। हालेलुया। डायरेक्ट जर आपण म्हणालो कोणाला तू पापी आहेस तर तो काय करेल? गाल लाल तरी करेल, नाही तर बऱ्याचशा चांगल्या शिव्या तरी घालेल। पूर्ण खानदान म्हणेल काय तू पापी, तुझं खानदान पापी, मला पापी म्हणतोस काय? बरोबर ना? कारण का? कारण एकच की मनुष्य ज्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे त्याला त्याची जाणीवच नाही की मी पापाच्या जाळ्यात अडकलो आहे। ते लोक पण तेच म्हणत होते, आम्ही कुठे कोणाचे दास आहोत। हालेलुया। मग मगाचपासून आपण इतकी गोष्टी वाचल्या, त्या जर गोष्टी माझ्यामध्ये आहेत तर याचा अर्थ काय होतो? मी पापाचा नाही तर कोणाचा दास आहे? हालेलुया। आणि प्रभू येशूला हेच सांगायचं होतं, म्हणून तो काय म्हणतो? जो कोई पाप करता है वो पाप का दास है।
जो कोणी पाप करतो तो काय आहे? पापाचा दास आहे. हालेलुया. आज मूर्तीपूजा हे पाप आहे हे कित्येक लोकांना माहित नाही प्रियांनो. कित्येक लोकांना माहित नाहीये. मूर्ति पूजा ये भी एक पाप है. शराब पीना ये भी एक पाप है. हालेलुया. मूर्ति पूजा करते हैं, शराबबाजी करते हैं, डांस बार में जाते हैं, व्यभिचार करते हैं, चोरी करते हैं, लबाड़ी करते हैं, खून करते हैं, झूठापन बोलते हैं, नेट पर गलत गलत बातें देखते हैं. ये सब बातें लोग आजकल कर रहे हैं, फिर भी उनको समझ में नहीं आता. और प्रभु ने कहा जो पाप करता है वो पाप का दास है, वो स्वतंत्र नहीं है. हालेलुया. आज मूर्ति पूजा तो बहुत बड़ा काम बन गई है, लेकिन मैं अपने कुछ हिंदू भाइयों को बताना चाहता हूँ कि भाई अब अगर आप वेद उपनिषद अगर पढ़ते हो, जानते हो उनमें से थोडी सी बातें, तो उसमें स्पष्टता से लिखा है. त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे. यजुर्वेदातल्या 40व्या अध्यायातलं 9वं वचन. तुम्ही सर्वजण, काही जण ज्यांना खरोखरच आपल्या लोकांपर्यंत वचन पोहोचवायचं आहे, लोकांना पापाची जाणीव करून द्यायची आहे, लिहून ठेवा आपल्याजवळ, तुम्हाला उपयोगी पडेल. यजुर्वेद 40वा अध्याय वचन 9 मध्ये असं लिहिलं आहे की स्वाभाविक नैसर्गिक वस्तूंची पूजा करणारे घोर अंधारामध्ये पडतील. घोर अंधार म्हणजे कोणतं ठिकाण आहे ते स्वतंत्र माणसासाठी आहे का? नक्कीच नाही. ते पापी माणसासाठी ठिकाण आहे. काय लिहिलेलं आहे? स्वाभाविक नैसर्गिक वस्तूंची पूजा करणारे. जे लिहून घेत आहेत त्यांच्यासाठी मी हळू सांगतोय. स्वाभाविक नैसर्गिक वस्तूंची पूजा करणारे घोर अंधारात पडतील, असं यजुर्वेदातल्या 40व्या अध्यायात आणि 9वं वचन असं आहे. मूर्तीपूजेविषयी पहा. आमच्या मूर्त्या ह्या स्वाभाविक आणि नैसर्गिक वस्तूंनीच बनवलेल्या आहेत की नाहीत? हालेलुया. यजुर्वेद 32:3 मध्ये म्हटलंय की परमेश्वराची दृश्य प्रतिमा नाही. परमेश्वर की कोई मूर्ति नहीं है, प्रतिमा नहीं है, फोटो नहीं है, उसे कोई नहीं बना सकता. यजुर्वेद में लिखा है. हालेलुया. मैत्री उपनिषद के दूसरे अध्याय में 26वां वचन ऐसा लिखा है. मराठी मध्ये बोलतो मी. दगड, माती, सोने, रुपे आणि रत्ने वापरून बनलेल्या मूर्तीची पूजा करणारे त्यांना कर्माची फळे भोगावी लागतील. द्याल का जाणीव करून लोकांना की मी स्वतंत्र झालो, मला सत्य समजलं, माझं काम झालं. हालेलुया. हा व्हिडिओ व्यवस्थित जपून ठेवा प्रियांनो. तुम्ही आपल्या लोकांपर्यंत याच्याद्वारे देवाचं वचन पोहोचवा, त्यांना कळू द्या येशू ख्रिस्त हे सत्य आहे आणि तो ज्याला समजला तो स्वतंत्र झाला. तो पापाच्या दासामध्ये कधीच राहणार नाही. तो पापाच्या गुलामगिरी कधीच करणार नाही. हालेलुया. तो मूर्तीपूजेत, तो व्यभिचारामध्ये, तो दारूबाजीमध्ये कधीच अडकणार नाही. हालेलुया. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. भगवद्गीता सुंदर ग्रंथ नाही का? त्या सुद्धा ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की मायेच्या त्रिगुण बंधनातून कोणीही दैवत आणि देवता मुक्त नाहीत. तुम्ही कोणी लिहिताय का? तर जरूर हे लिहून ठेवा. काय लिहिलेलं आहे? मायेच्या त्रिगुण बंधनातून. आता मायेची ही त्रिगुण बंधन कोणती? माया के 3 बंधन कौन से? रज, तम और सत्व. हालेलुया. ये जो 3 बंधन हैं, उन 3 बंधनों से जिन देव देवताओं की हम आजकल पूजा करते हैं,
उनके बारे में भगवद गीता के 18वें अध्याय के 40वें वचन में लिखा है कि वो बंधन से मुक्त नहीं है, यानी वे खुद दास है, वो पारतंत्र में है। हालेलुया। जो खुद दास है, जो खुद बंधन में है, क्या वो मुझे छुड़ा सकते हैं? कभी नहीं। हालेलुया। लेकिन यीशु मसीह वो लहू के द्वारा नहीं, शरीर की इच्छा के द्वारा नहीं, बल्कि पवित्र आत्मा के द्वारा परमेश्वर पिता ने हमारे लिए इस धरती पर भेज दिया। वो आत्मा है, वो पवित्र है, वो सत्य है, और इसलिए वो कहता है तुम मुझे समझोगे तो तुम स्वतंत्र हो जाओगे। हालेलुया, हालेलुया। बताओ बताओ, लोगों को ये बातें बताओ। मूर्ति पूजा कितनी खतरनाक है। हालेलुया। शराब कितना खतरनाक है, कितना बड़ा पाप है। व्यभिचार कितना बड़ा पाप है। चोरी कितना बड़ा पाप है। आज भ्रष्टाचार मेरे देश में चरम सीमा पार कर चुका है। आहे का माझा देश स्वतंत्र? मग माझ्या देशाला आशा कोणाकडून? हालेलुया। जितके जण यूट्यूबवर ऐकणार आहेत त्या सर्वांना माझा हा प्रश्न आहे, मग माझ्या देशाला सुटका कोणाकडून मिळेल? या पापाच्या दास्यातून माझ्या देशाला कोण सोडवेल? ठीक आहे, देशाची गोष्ट नंतर, पहिलं स्वतःचा तरी विचार करा की मला कोण सोडवेल? कारण जेव्हा मी सुटका पावेन, मी स्वतंत्र होईन, तेव्हा मी अनेकांना स्वतंत्र करेन। हालेलुया। इसलिए खरोखर तुम्ही देवाला भिणारे, त्याला शोधणारे असाल तर आज हे सत्य तुम्हाला समजेल। हालेलुया। आणि तुम्ही स्वतंत्र व्हाल। आमेन। प्रभु की स्तुति असो। क्या हम इतना कर सकते हैं? जरूर कर सकते हैं। देखिए वचन वही यूहन्ना का 8वां अध्याय, उसमें से 34 से 36 आगे हम पढ़ेंगे। यीशु ने त्यांना उत्तर दिले, यीशु ने उनको उत्तर दिया, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मैं तुमको सच सच कहता हूँ, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे। जो कोई पाप करता है वो पाप का दास है। आणि दास सर्वकाळ घरात राहत नाही। और दास सर्वकाल घर में नहीं रहता। कौन से घर में नहीं रहता? दास कौन से घर में नहीं रहता? पिता के घर में सर्वकाल नहीं रहता। हालेलुया, हालेलुया। यस, पुत्र सर्वकाळ राहतो। पुत्र सर्वकाल अपने पिता के घर में रहता है। म्हणूनच जर पुत्र तुम्हाला मोकळे करेल, इसीलिए अगर पुत्र तुम्हें छुटकारा या स्वतंत्र करता है, तर तुम्ही खरोखर मोकळे व्हाल। तर तभी तुम स्वतंत्र हो जाओगे। ये पुत्र कौन है? जो सत्य है। ये सत्य कौन है? जिसका नाम यीशु मसीह है। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर का इकलौता पुत्र। देखिए हमारे पिता ने, अब ये तो सब जानते हैं कि परमेश्वर एक है, वो हमारा पिता है। भले वो हजारों मूर्तियां करते होंगे, लेकिन कुछ लोग तो ये बातें जरूर जानते हैं। हालेलुया। तो वही पिता, उसने अपने इकलौता पुत्र प्रभु यीशु मसीह को भेजा ताकि जो कोई उस पर विश्वास रखे वो अनंत जीवन पाए, वो स्वतंत्र हो जाए, वो पिता के घर में पुत्र की तरह रहे। क्या आप इस पाप की गुलामी से छुटकारा पाना चाहते हैं? क्या आप अपने पिता के साथ उसके घर में रहना चाहते हैं? क्या आप स्वतंत्र होना चाहते हैं? तो आज ये सच्चाई सुनिए। वो बुला रहा है, वो स्वतंत्र करना चाहता है। हालेलुया। वो स्वतंत्र करना चाहता है। इसलिए वो कहता है, यदि पुत्र तुम्हें स्वतंत्र करेगा तो सचमुच तुम स्वतंत्र हो जाओगे। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। जर कोणी पाप करतो तर तो पापाचा दास आहे। म्हणून एक मूर्तीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं। आज किती मूर्त्यांनी भरलेला आहे माझा देश।
रोज नवीन नवीन मूर्त्यांची भर पडत आहे. लोकांना असं वाटतं की मूर्ती म्हणजेच देव. त्यांना हे कळत नाही की देव बाजारामध्ये विकत नाही मिळत. मनी नाही भावानी देवा मला पाव, देव अशानं पावायचा नाही र, तो बाजारचा भाजीपाला नाही र. हालेलुया. तो बाजारचा भाजीपाला नाही रे की कोणी पण जाऊन त्याला विकत आणावं. परंतु जो आम्हाला सोडवण्यासाठी आला आहे, ज्यानं देह धारण केला, जो शब्द होता, तो येशू म्हणतो मी तुम्हाला समजेन, त्या दिवशी तुम्ही स्वतंत्र व्हाल. हालेलुया. प्रभु की स्तुति हो. पहा दूसरा कुरिन्थियों की दूसरी किताब, उसमें से 3 अध्याय और वचन 17. दूसरा कोरिन्थी करस पत्र 3 अध्याय आणि वचन 17. प्रभू तर आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. आमेन. हालेलुया. देव मूर्ति नहीं, तो क्या लिखा है 17वें वचन में? प्रभू तर आत्मा आहे प्रभु तो आत्मा है. आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. आमेन. और जहाँ कहीं प्रभु का आत्मा है वहाँ स्वतंत्रता है. हालेलुया. 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 हाँ, कहिए अपने अपने पड़ोसी से कहिए, जहाँ प्रभु की आत्मा है वहाँ स्वतंत्रता है. हाँ, जहाँ मूर्ति है वहाँ स्वतंत्रता नहीं है, वहाँ पर पाप है. हालेलुया. वहाँ पे गुलामी है, वहाँ पर दासत्व है. लेकिन जहाँ प्रभु की आत्मा है, आमेन, वहाँ पर स्वतंत्रता है. प्रभु को हम धन्यवाद देंगे. हम पाप के दास नहीं, हम परमेश्वर के दास बनेंगे. हम प्रभु के दास बनेंगे. क्या ये ठीक है कि नहीं? पाप के दास बनना अच्छा है या प्रभु का दास बनना अच्छा है? लेकिन फिर भी प्रभु कितना महान है, वो हमें दास नहीं कहता, वो तो हमें बेटा कहता है. हालेलुया. प्रभु किती महान आहे. पहा प्रियांनो, की तो आम्हाला दास सेवक नाही तर त्याची मुलं आम्हाला तो बनवतो. हालेलुया. संपूर्ण जगाला पापाच्या दास्यत्वातून सोडवणारा एकच आहे. आणि म्हणून योहान काय म्हणतो पहा संदेष्टा. यूहन्ना क्या कहता है? हालेलुया. यूहन्ना क्या कहता है? 1 अध्याय वचन 29. यूहन्ना 1 अध्याय और उच्च वचन 29. योहान 1 आणि वचन 29. योहान 1:29. दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हटले. दूसरे दिन उसने यीशु को अपनी ओर आते देखकर कहा, जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा ओ आमेन. हालेलुया. देखो वह परमेश्वर का मेमना है जो जगत का पाप उठा ले जाता है. हालेलुया. क्यों? तुम्हें स्वतंत्र करने के लिए. यहाँ पर किसी धर्म का नाम नहीं लिखा प्रियो, यहाँ किसी जाति का नाम नहीं लिखा, यहाँ कोई देश का नाम नहीं लिखा, बल्कि यहाँ पर यूहन्ना संदेष्टा क्या कहता है? जगत का पाप. हालेलुया. हा पहा जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा. हे सत्य आहे प्रियांनो. हालेलुया. आणि हे सत्य आम्हाला स्वतंत्र करतं. हालेलुया. हां, ज्यांनी सत्य स्वीकारलं ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत आणि म्हणून ते आनंदाने जीवन जगत आहेत. पण प्रियांनो, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं काय? हालेलुया. जगाचं पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा. कुठल्या धर्माचं नव्हे, कुठल्या जातीचं नव्हे. ओ हालेलुया. कुठल्या एका देशाचं नव्हे,
कुठल्या एका पाड्यातलं नव्हे, तर संपूर्ण जगाचं. आमेन. संपूर्ण जगाला स्वतंत्र करणारा काय करतो? या जगाचं पाप स्वतःवर घेतो आणि या जगाला स्वतंत्र करतो. हालेलुया. आतापर्यंत अनेक राजकारण्यांनी, बुवांनी, बाबांनी, अनेक प्रकारच्या मांत्रिकांनी, तांत्रिकांनी आम्हाला वेगवेगळ्या रीतीने सांगितलं, फसवलं, भडकवलं आणि आम्ही त्यांचं ऐकत गेलो, त्यांनी सांगितलं ते करत गेलो, आणखीन बंधनात, आणखीन पापाच्या दास्यात अडकत गेलो. परंतु अशा रीतीनं प्रेमानं बोलणारा आणि बोलावणारा या जगात प्रियांनो दुसरा कोणी आहे का? मला सांगाल का तुम्ही? म्हणून म्हटलं येशू हे सत्य आहे आणि हे सत्य तुम्हाला आज समजेल आणि ते तुम्हाला स्वतंत्र करेल. आज लोक या राजकारण्यांच्या मागे इतके बहकले आहेत की एखादा म्हणाला जा आणि तिथे मारामारी करून ये, उठतात, विचार करत नाही, काही कसला विचार नाही, लगेच आले एकमेकाला ठोकून. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर इतकी वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. पण आता वेळ आलेली आहे, की आम्ही स्वतः विचार करावा, आम्ही पश्चाताप करावा की मी कोणाचं ऐकतोय. हालेलुया. माझ्या देशातल्या लोकांनो, आता वेळ आलेली आहे. परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची कृपा दिवसेंदिवस या पृथ्वीवरून कमी केली जात आहे. प्रभु का प्यार, प्रभु की कृपा इस पृथ्वी पर से धीरे धीरे कम होती जा रही है. उसका क्रोध का दिन नजदीक आ रहा है. वो दिखा रहा है, कोरोना से दिखा रहा है कि देखो तुम कितने भी पंडित हो, कितने भी बड़े हो, कितने भी साइंटिस्ट हो, तुम कुछ नहीं कर सकते. पूरी दुनिया को परमेश्वर आज दिखा रहा है. हालेलुया. और ऐसी भयंकर स्थिति आज पूरी दुनिया में है. कहाँ पर कुठे कुठे पूर येत आहेत, कुठे कुठे भूकंप होत आहेत, वादळ वारे येत आहेत, गावाच्या गाव उद्ध्वस्त होत आहेत, शहरं उद्ध्वस्त होत आहेत, सुनामी येत आहे आणि परमेश्वर सांगत आहे तयारी करा, मी लवकर येत आहे. हालेलुया. म्हणून म्हटलं यूट्यूबवर माझे जे ऐकणारे लोक आहेत त्या लोकांनो, तुम्ही सावध व्हा, तुमच्यासाठी थोडा वेळ आता बाकी राहिला आहे. आज जर हे सत्य समजाल तर परमेश्वर माझा प्रभू म्हणतो मी तुम्हाला स्वतंत्र करेल आणि मग तुम्हाला पापाच्या दास्यामध्ये कोणीही अडकू शकणार नाही. मग हे पाप तुमच्यावर कधीही राज्य करणार नाही. दारू तुमच्यावर राज्य करणार नाही, तुम्ही त्या दारूला जिंकाल. हालेलुया. आज किती कुटुंब बर्बाद झालेले आहेत प्रियांनो, लोकांचं ऐकून, नाही का? या पवित्र शास्त्रामध्ये एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक पापी स्त्री एका पुरुषाच्या घरी आली, नाही का? हालेलुया. काय केलं तिने? आल्यानंतर तिनं अश्रूंनी प्रभूचे पाय भिजवले, केसांनी पुसले, पायाचे मुके घेतले, पायांना सुगंधी तेल लावलं. हालेलुया. त्यावेळचे पंडित, त्यावेळचे शास्त्री, त्यावेळचे पुरुषी, उस वक्त पुरुषों ने ये सब देखा, अरे ये तो पापी स्त्री है, ये तो भयंकर पापी है, और प्रभु यीशु क्या ये नहीं जानता? उस पापी स्त्री को उसने अपने चरणों में रखा है. आपस में कुरकुर करने लगे, आपस में इधर उधर देखने लगे. तो पतरस को प्रभु जी क्या कहता है? प्रभु जी कहता है कि पतरस, मैं तुझे एक बात बताना चाहता हूँ. क्या मैं इस घर में आया तो इस व्यक्ति ने क्या मुझे पानी दिया? क्या मेरी सेवा की? पतरस कहता है नहीं प्रभु जी. तो देखो इस स्त्री ने क्या किया. हालेलुया. तिने माझे पाय भिजवले अश्रूंनी, तिने आपल्या केसांनी माझे पाय पुसले, तिने माझ्या पायांचे पटापट मुके घेतले, तिने सुगंधी तेल माझ्या पायावर ओतलं.
हालेलुया प्रियांनो, पश्चाताप करून पाहता काय, तर या स्त्रीसारखा पश्चाताप आज प्रभूला हवा आहे. अश्रूंनी पाय भिजवलं म्हणजे इतका पश्चाताप झाला आहे की मी, माझं घराणं, माझ्या पिढ्यानपिढ्या या पापाच्या गुलामगिरीमध्ये राहिल्या, या पापाच्या दास्यत्वात राहिल्या. प्रभू आज तुझं सत्य मला समजलं आहे, आज तुझं नाव मला कळलं आहे, आज मला या दास्यातून बाहेर पडायचं आहे. अश्रू पडू द्या त्याच्या चरणाशी, अश्रू पडू द्या त्याच्या चरणाशी. तो म्हणेल जा. त्या स्त्रीला जसं म्हणाला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. केसांनी पाय पुसले. स्त्रियांसाठी हे केस म्हणजे खूप मोठं आभूषण आहे, खूप मोठं दागिना आहे प्रियांनो. त्यांचं सौंदर्य आहे तो केस म्हणजे. आणि असे केसांची तिने पर्वा नाही केली. हालेलुया. जे तुमच्या सौंदर्य आहे, तुमच्याकडे उत्तम आहे, ते आज त्याच्या चरणावर टाकायची वेळ आलेली आहे. असा पश्चाताप करायची वेळ आलेली आहे. पायाचे मुके कोण घेईल हो? गालाचे मुके घेतील, हाताचे मुके घेतील, पण मळलेल्या पायांचे कोण मुके घेईल? हालेलुया. तिने घेतले, तिने घेतले. आहे का पश्चाताप? आज तुम्ही स्वतंत्र व्हाल. हालेलुया, हालेलुया. मग तिने सुगंधी तेल त्याच्या पायावर अर्पण केलं. आज आम्हाला सुगंधी तेल किंवा सेंट मिळवणं कठीण नाही आहे, सहज मिळत आहे. पण त्या काळामध्ये ते मिळवणं म्हणजे खूप कठीण होतं, ते खूप किमती असायचं. आणि ते आणणं आणि ते ओतणं म्हणजे बाप रे. परंतु त्याचीही तिने पर्वा केलेली नाही. हालेलुया. आपलं सर्वस्व अर्पण, अपना सब कुछ समर्पण. तो प्रभु ने क्या कहा? जा, मैंने तेरे पापों को क्षमा किया. हालेलुया. काय म्हणाला येशू त्या स्त्रीला? जा, मी तुझ्या पापांची क्षमा केली. अरे क्षणामध्ये पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये गेली ती. हालेलुया. एक ही क्षण में पाप की दास्यता से छूटकर स्वतंत्र हो गई वो. क्या आप ऐसा करेंगे? हालेलुया. इस वचन को सुनने वालों, क्या आज आप ऐसा करेंगे? बहुत मूर्ति पूजा की होगी, बहुत मंदिरों में गए होंगे, इधर उधर गिरिजा घर में भटके होंगे, लेकिन ऐसा स्वतंत्र करने वाला कहीं नहीं मिला. और ये बात एक विनायक नाम का आदमी आपको बता रहा है. हालेलुया. कहीं भी नहीं मिला, कहीं भी नहीं मिला. बहुत ढूंढा, बहुत ढूंढा, लेकिन जब मिला ओ तो उसने स्वतंत्र कर दिया. कहिए कहिए कहिए, अपने दिल पर हाथ रखकर कहिए, मैं आजाद हूं, मैं आजाद हूं. हालेलुया. क्योंकि पाप की सत्ता मुझ पर नहीं चलती. हालेलुया, हालेलुया. त्याला पापांची क्षमा करण्याचा पण अधिकार आहे. हे सत्य आहे. आणि हे ज्याला समजेल तो बंधनमुक्त होईल, तो स्वतंत्र होईल. हालेलुया. प्रभूला महिमा असो. आज आमचा प्रभू कित्येक दुःखी कष्टी लोकांचा धीर आहे, आधार आहे. म्हणून तो मारण्याच्या गोष्टी करत नाही, तो तारण्याच्या गोष्टी करतो. वो मारने के लिए नहीं आया, वो हमें बचाने के लिए आया. इसलिए तो कहता है, ओह बोझ से दबे हुए लोगों, तुम मेरे पास आओ, मैं तुम्हें छुटकारा दूंगा, मैं तुम्हें शांति दूंगा, मैं तुम्हें स्वतंत्र करूंगा. हालेलुया. बरोबर ना प्रियांनो? अहो दक्की कष्टी आणि ओझ्याने लादलेले कुठपर्यंत दुःखामध्ये मराल? कुठपर्यंत त्याच जातीच्या, धर्माच्या, मूर्तीपूजेच्या, दारूच्या, घाणेरड्या गोष्टींच्या, अमंगळ गोष्टींच्या, वाईट वाईट कर्मांच्या आहारी जाणून स्वतःचा नाश करून घ्याल? आज या भारताच्या स्वातंत्र्याच्या निमित्त येशूच्या द्वारे तुमच्याकडे वचन येत आहे आणि ते म्हणत आहे, जर येशू हे सत्य समजाल तर तुम्ही आज या स्वतंत्र व्हाल. हालेलुया, हालेलुया.
हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद, कारण आमचा प्रभू जात बदलत नाही. चिंतामणी बाबा आहे का रे? आज कुठे दिसत नाहीये. चिंतामणी कदम, तू बौद्ध आहेस की देवाचा मुलगा आहेस रे भाऊ? समोर असतं तर पटकन सांगितलं असता. हालेलुया. हा, आमची मरीना ताई बघा. मरीना ताई आहे का? बोलू शकते का? पटकन सांगू शकते का? उत्तर देऊ शकते का? तू मुस्लिम आहेस की देवाची मुलगी आहेस? हालेलुया. कोण आहेस? प्रभूला धन्यवाद, प्रभूचा महिमा. हालेलुया. संतोष पवार आहे का? संतोष पवार आहे का? आमचे गणपत दांडेकर आहेत का? तुम्ही हिंदू आहात की देवाचे मुलगे आहात? हालेलुया. आमचा देव जात आणि धर्म बदलायला आलेला नाही, तो आम्हाला देवाची मुलं बनवायला आलेला आहे. हे खरं स्वातंत्र्य आहे प्रियांनो. हालेलुया. कारण योहान 1:12 मध्ये काय म्हटलंय पहा. यूहन्ना 1 और वचन 12 क्या कहता है देखिए. परंतु जितक्यांनी त्याला अंगीकारले, जितनों ने उसका स्वीकार किया, जितक्यांना म्हणजे त्यांच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, उतनों को यानी उसके नाम पर विश्वास रखने वालों को त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. त्यानं उनके परमेश्वर के पुत्र होने का अधिकार दिया. क्या आप चाहते हैं ये अधिकार? हालेलुया. चाहते हैं तो आओ. हमारा प्रभु यीशु बड़े प्यार से बुलाता है. वो तलवार लेके नहीं आया. हालेलुया. वो बंदूक लेके नहीं आया. वो कोई बाण लेके नहीं आया. वो स्वर्ग से प्रेम लेके आया. हालेलुया. प्रेम लेके आया. और इसलिए वो क्या कहता है कि सत्य मैं हूं, मार्ग भी मैं हूं और जीवन भी मैं हूं. हालेलुया. सत्य तुम्हें समझेगा, तुम स्वतंत्र हो जाओगे. मार्ग भी मैं हूं, क्योंकि स्वर्ग से उतरा हुआ मैं हूं, इसलिए स्वर्ग में जाने का रास्ता सिर्फ मुझे पता है और किसी को नहीं. हालेलुया. ओ प्रभु की महिमा हो. स्वर्ग से आया और स्वर्ग में फिर से चला गया. वो कहता है कि मैं ही मार्ग हूं और मुझे ही वो मार्ग पता है. मैं ही आपको वहां पर लेके जा सकता हूं. मैं अगर स्वतंत्र करता हूं तो मैं वहां तक लेके भी जा सकता हूं. अरे बस हो गया भाइयों, बस हो गया. पिढ्यान पिढ्या बर्बाद झाल्या रे. हालेलुया. आणि आता थोडा वेळ उरलाय. देवानं थोडी संधी दिलेली आहे. पश्चाताप करा, पश्चाताप करा आणि या सगळ्या बंधनातून सुटका मिळवण्यासाठी जो सत्य येशू मसीह तो आम्हाला बोलवत आहे. हालेलुया. आज निवड करायची वेळ आहे. जो म्हणतो यदा यदा ही धर्मस्य, हालेलुया, जिथे जिथे अधर्म वाढेल तिथे तिथे अधर्म्यांचा म्हणजे पाप्यांचा नाश करायला मी येतो. पण हा म्हणतो मी पाप्यांचा नाश करायला नाही, तर मी पाप्यांचं तारण करायला आलो आहे. हालेलुया. आता नाश करणाऱ्याकडे जायचं की तारण करणाऱ्याकडे जायचं, निवड तुम्हाला करायची आहे. थोडं स्पष्टच बोलतो. आणि ज्याला समजून घ्यायचं आहे त्याने खरोखर या, खरोखर या. ज्याला खरोखर सुटका हवी आहे त्याने या नवजीवन प्रीती केंद्रामध्ये. आणखीन उत्तम रीतीने सत्य तुम्हाला समजून सांगितलं जाईल आणि ते सत्य तुम्हाला बंधनमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हो. आणि असं घडेल तेव्हा माझ्या भारतात खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. तुम्ही स्वतंत्र आहात काय? वचन ऐकणारे, प्रभूचा स्वीकार करणारे, तुम्ही स्वतंत्र आहात काय? यस म्हणा, मी स्वतंत्र आहे. मैं आज़ाद हूँ, मैं आज़ाद हूँ, क्योंकि
सारी बुराइयों से प्रभु ने मुझे स्वतंत्र किया। हालेलुया। पहले बहुत पाप करता था, बुरी बुरी बातें करता था, झगड़ा करता था, गाली देता था, मूर्ति पूजा करता था, शराब पीता था। लेकिन जब से मैंने यीशु को पाया, जब से मैंने यीशु को बुलाया, जब से मैंने पश्चाताप किया, जब से मैंने अपने आंसुओं को उसके चरणों में रखा, ओ उसने कहा जा मैंने तुझे क्षमा कर दिया, तू स्वतंत्र हो गया, तू आज़ाद हो गया। और जो आज़ाद है वो क्या करेगा? अपने भाइयों को, अपने बहनों को, अपने देशवासियों को भी आज़ाद करेगा। एक सिपाही क्या करता है? हालेलुया। आज आपल्या देशाला, देशाचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी सैनिक काय करत आहेत? रात्रंदिवस सीमेवर पहारा देत आहेत, आहे की न देत आहेत की नाही? आम्ही का सुरक्षित आहोत? रात्रंदिवस जिथे मायनस मायनस आणि मायनस पेक्षाही कमी थंड आहे अशा ठिकाणी पावसात उन्हात रात्रंदिवस ते सैनिक पहारा देतात। हालेलुया। अहो देवाच्या सैनिकांनो, देवानं तुम्हाला स्वतंत्र केलं आहे। कशासाठी स्वतंत्र केलं आहे? तुम्ही पण रात्रंदिवस पहारा द्यावा, तुम्ही पण रात्रंदिवस प्रभूचे काम करावं, तुम्ही पण रात्रंदिवस प्रार्थना कराव्या आणि जे पापाच्या दास्यामध्ये आहेत त्यांना तुम्ही सोडवावं। कराल का आजपासून एवढं? हालेलुया, हालेलुया। देवाच्या सैनिकांनो, घ्या संपूर्ण शस्त्र सामग्री, घाला पायात सुवार्तेच्या जोड्या। हालेलुया। पूरी शस्त्र सामग्री पहनकर आप तैयार हो जाओ और शैतान को बोलो, शैतान को दिखा दो कि मैं सोया हुआ नहीं, मैं जागा हुआ हूं। हाले, मैं जागता हुआ सिपाही हूं। हालेलुया। अगर आप स्वतंत्र हो तो आप खुद भी जागोगे और अनेकों को आप जगाएंगे। हालेलुया। प्रभु को हम धन्यवाद देते हैं। हालेलुया। बताइए शैतान को, मैं जाग गया हूँ। हालेलुया। अब मैं इतनी प्रार्थना करूँगा, अब मैं वो शस्त्र सामग्री ऐसी तरह से पहनूंगा कि कोई भी मुझे और मेरे देशवासियों को छू नहीं पाएगा। हालेलुया। की झोपणार? पहारा करणार की झोपणार? हालेलुया। प्रभूला धन्यवाद। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। शाळेत गेल्यापासून कॉलेजपर्यंत ही प्रतिज्ञा म्हणालो। हालेलुया। बरोबर ना? आता असं म्हणा, येशू माझा देव आहे, माझ्या येशूवर माझं प्रेम आहे। हालेलुया। सर्व जीवानं, सर्व शक्तीनं, सर्व मनानं मी त्याच्यावर प्रेम करतो। हालेलुया। कारण त्यानं मला पापाच्या दास्यत्वातून सोडवलं आहे, कारण त्यानं मला स्वतंत्र केलेलं आहे। हालेलुया। क्या आप कह सकते हो? बोला बोला, येशू माझा देव आहे। येशूवर माझं प्रेम आहे। सर्व जीवानं, सर्व शक्तीनं, संपूर्ण हृदयानं मी माझ्या येशूवर प्रेम करतो। हालेलुया। कारण त्यानं मला पापाच्या दास्यत्वातून सोडवलं आहे, कारण त्यानं मला पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आहे। हालेलुया। बोलिए बोलिए, भारत मेरा देश है, हम बहुत बोल चुके। हालेलुया। अब उसके साथ ये भी बातें बोलिए, यीशु मेरा परमेश्वर है, यीशु से मैं प्रेम करता हूँ, मैं पूरी दिल से, पूरे मन से, सारी शक्ति से मैं उससे प्रेम करता हूँ, क्योंकि उसने मुझे पाप की बंधन से छुड़ाया है, उसने मुझे स्वतंत्र किया है। ए भारतीयों, ए देशवासियों, हालेलुया। क्या आपका मन उमड़ नहीं रहा?
अरे ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला रात्री लोक त्या भर पावसामध्ये आनंदानं नाचत होते, स्वातंत्र्याचा जयोत्सव साजरा करत होते. हालेलुया. मग प्रभूनं मला पापाच्या, कोणतं स्वातंत्र्याचा महत्वाचं आहे प्रियांनो? कोणतं स्वातंत्र्य? इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटणं की पापाच्या गुलामगिरीतून सुटणं? कुठलं महत्वाचं आहे? ओ हालेलुया, पापाच्या गुलामगिरीतून सुटका मिळाली आहे, त्याच्यातून स्वतंत्र झालाय. मग नाचायला नको का? आनंद करायला नको का? ओ झूम झूम कर मैं नाचते हुए प्रभु से मिलने जाऊंगा, क्योंकि उसने मुझे आजाद किया है. हालेलुया. मैं रास्ते पर अपने भाई को पकड़ूंगा और कहूंगा अरे बहुत हो गया, बहुत हो गया, अब तो आजा. यीशु बुला रहा. वो सत्य है, वो स्वतंत्र करता है. हालेलुया. पापात मरायचं की प्रभूमध्ये अनंत जीवन जगायचं. हालेलुया. येस, आम्ही जर जागलो, आम्ही जर प्रार्थना केल्या तर नक्कीच अनेक लोकांची बंधनं तुटतील प्रियांनो. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या दिवसात हे संजीवन देवाच्या निवडलेल्या मंडळांवर परमेश्वर पाठवून देत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येण्यापूर्वी प्रभूचं वचन पूर्ण होईलच की मी माझा आत्मा तुम्हावर ओतून देईन. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा प्रियांनो. तो आत्मा कशासाठी ओतून दिला जाणार आहे? की जितके गुडघे अजून टेकलेले नाहीत, जितक्या जिभांनी अजून कबूल केलेलं नाही, ते सगळे टेकले जावे, त्या सगळ्या जिभांनी कबूल करावं. म्हणून आत्म्याचं संजीवन लवकरच येणार आहे. हे लॉकडाऊन कडे पाहू नका, प्रभू बरोबरच्या नात्याकडे पहा, प्रभूच्या प्रेमाकडे पहा. हालेलुया. ये भी दिन जाएंगे, आएंगे वो दिन जब हम फिर एक साथ उसके मंदिर में उसकी महिमा करेंगे, उसकी आराधना करेंगे और प्रभु की आत्मा हमारे ऊपर उतर के आएगी. वही अग्नि की आत्मा जो उस माड़ी के खोली पर आई थी 50वें दिन, पेंटेकोस्ट के दिन उनका बपतिस्मा हो गया पवित्र आत्मा से. हमारा भी हो जाएगा, हमारा भी हो जाएगा, हम भी स्वतंत्र हो जाएंगे और फिर एक बार प्रभु के साथ उठाए जाएंगे. क्या आप तैयार हैं? हालेलुया. आजू बाजू की परिस्थिति की ओर मत देखिए, प्रभु की ओर देखिए. प्रभु को धन्यवाद देता हूँ. देखिए और एक वचन हम पढ़ते हैं, गलतियों की किताब 5वां अध्याय वचन 1. गलती का रासपत्र 5वां अध्याय आणि वचन 1. गलती 5:1. स्वतंत्रपणाकरिता ख्रिस्ताने आम्हास मोकळे केले आहे. टिकून राहा आणि दासपणाच्या जीवात पुन्हा गुंतू नका. गलतियों की पत्री 5वां अध्याय और वचन 1. हाँ, क्या लिखा है? परत एकदा जरा वाचा. स्वतंत्रपणाकरिता ख्रिस्ताने आम्हास मोकळे केले आहे. मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है. टिकून रहा आणि दासपणाच्या जीवात पुन्हा गुंतू नका. अतः इसी में स्थिर रहो और दास्यत्व के जुए में फिर से न जुटो. हालेलुया. 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 कशासाठी देवानं आम्हाला स्वतंत्र केलं आहे? स्वतंत्रता के लिए उसने हमें स्वतंत्र किया है. हालेलुया. हालेलुया. म्हणून थोड्याशा गोष्टीने बहकून जाऊ नका. सैतान खुणावेल, इंटरनेट खुणावेल, मोबाईल खुणावेल. हालेलुया. स्वातंत्र्य निघून जाईल. म्हणून काय म्हणतं? स्वतंत्रपणाकरिता ख्रिस्ताने आम्हाला
आम्हास मोकळे केले आहे. स्वतंत्रपणाकरिता ख्रिस्ताने आम्हास मोकळे केले आहे. बघा कुठल्या ग्रंथामध्ये शोधून सुद्धा तुम्हाला सापडेल का की ह्या देवानं किंवा ह्या मूर्तीनं आम्हाला मोकळं केलं आहे. पण मला असं सापडलं की कोणतंही दैवत मायेच्या त्रिगुण बंधनातून मुक्त नाही. हालेलुया. म्हणून मग सगळ्या देवतांना बाजूला ठेवलं आणि जो स्वतंत्र करतो त्याचा स्वीकार करा. हे सत्य आहे, येशू आम्हाला स्वतंत्र करतो. हे सत्य आहे, येशू आम्हाला दास्यातून बाहेर करतो. हेच सत्य आहे की येशूच आम्हाला देवाची लेकरं होण्याचा अधिकार देतो. हेच सत्य आहे प्रियांनो की त्यालाच पापांची क्षमा करण्याचा अधिकार दिलेला आहे. हेच सत्य आहे की स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार फक्त माझ्या येशूला दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून या स्वातंत्र्यामध्ये टिकून राहा, त्या दास्यामध्ये अडकू नका. कारण ज्यानं स्वतंत्र केलं आहे ते पुन्हा पापाच्या दासात नाही तर पापाच्या दासात असणाऱ्यांना सोडवतील. हालेलुया. प्रभू की स्तुती हो. प्रभूला महिमा आणि आदर देऊ प्रियांनो. आमेन. या ठिकाणी आपण थांबूया. या पुढचा वेळ